हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सो हे मी केलं होतं ओट्स आज कृष्णविला नाश्त्यासाठी. त्यानंतर मला करायचं होतं आज तुरीचे दाण्यांची मसाल्याची भाजी. मी सांगते तुम्हाला ते कसं करते ते. सो त्याच्यासाठी खोबरं आधी मी तव्यावर फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर कांदा फ्राय केला आणि मी ते ऑलरेडी दाणे जे होते ना तुरीचे ते ऑलरेडी फ्राय करून घेतलेले होते. सो त्याला मी मिक्सरमध्ये असं जाड बारीक करून घेतलं. त्यानंतर त्याच मिक्सरमध्ये मी जे भाजलेलं खोबरं होतं, कांदा होता, त्याच्यामध्ये लसूण आणि आलं टाकून अशी त्याची छान एक पेस्ट तयार करून घेतली. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यानंतर 2-3 तेजपान टाकून थोडंसं गरम झालं तेल की त्याच्यामध्ये तो मसाला टाकायचा आणि छान फ्राय करायचा त्याला. मसाल्याला चांगला 5 ते 10 मिनटं फ्राय करायचा, कच्चा नको राहायला म्हणून. आणि मग तो मसाला असा डार्क ब्राऊन कलरचा झाला ना की मग त्याच्यामध्ये आपले ते घरगुती मसाले टाकायचे. ते म्हणजे हळद, चटणी, काय गरम मसाला, धने पावडर वगैरे जे तुम्ही नॉर्मली मसाले यूज करता भाजीमध्ये ना, ते टाकून छान अशी परत फ्राय करायची ती भाजी. आणि मग पाणी टाकून त्याच्यामध्ये मी ना ते दाणे टाकले होते जे मी ऑलरेडी मिक्सरमध्ये करून ठेवलेले होते. आणि आपल्या कन्सिस्टन्सीनुसार ना आपल्याला पाणी ॲडजस्ट करायचं असतं की म्हणजे तुम्हाला जसं घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे भाजी असं म्हणून. आणि ही भाजी भाकरींसोबत खायला खूप छान लागते आणि उकळी आणून द्यायची भाजीला, छान लागते. मग त्यानंतर मग आमचं